शरद पवारांनी वारीमध्ये येऊ अगर येऊ नये असं यावरून आता राजकारण सुरू झालेलं आहे। शरद पवारांनी राहुल गांधींना आमंत्रण दिलं होतं वारीसाठी, यावरून आता राजकारण सुरू झाले। वारकऱ्यांना काय वाटतं जाणून घेणार आपल्यावर संविधान दिंडीचे दिंडी चालक शाम सुंदर महाराज आहेत। महाराज, राजकारण सुरू झाले, वारीमध्ये कोणी यावं कोणी येऊ नये यावरून काय वाटतं? खरं तर या जगामध्ये एकमेव संप्रदाय असा आहे की ज्याच्यामध्ये राजकारण चालत नाही आणि म्हणून ह्याच्याबद्दल कुणीही तशा प्रकारचं राजकारण करू नये। वारकरी संप्रदाय हा कुठल्या एका जातीचा नाही, कुठल्या एका धर्माचा नाही, कुठल्या एका पंथाचा नाही आणि कुठल्या एका राजकीय पक्षाचा नाही। तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात की सकळास येथे आहे अधिकार। अन्य अभंगामध्ये तर ते सांगतात की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार वेशा बाळे नर, म्हणजे सगळ्यांना या ठिकाणी धरकट करू आपण। वारीमध्ये शरद पवार किंवा राहुल गांधी यांनी येऊ अगर येऊ नये यावरून आता राजकारण सुरू झालेलं आहे। आपल्याबरोबर काही वारकरी आहेत, वारकऱ्यांना काय वाटतं जाणून घेणार आहोत। सध्या राजकारण पाहायला मिळत आहे। राहुल गांधींनी वारीमध्ये येऊ नये त्याला विरोध केला जाईल, शरद पवारांनी वारीमध्ये येऊ नये त्यांना विरोध केला जाईल, असं अनेक ठिकाणाहून राजकीय पक्षाकडून बोललं जातं। पण वारकऱ्यांचं काय मत आहे? नाही, मला तर असं वाटतंय की वारीमध्ये कुणीही राजकारण आणू नये। या वारीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे। तुकाराम महाराज स्वतः सांगतात की सकळाशी येथे आहे अधिकार। आणि अन्य भागामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की ही जी वारी आहे त्या वारीमध्ये बरं याच्यापूर्वी राजकीय लोक येऊन गेलेले नाहीत का? याच्यापूर्वी अनेक वेळेला राजकीय लोक आलेले आहेत। किंबहुना वारकरी संप्रदाय कुठल्या एका जातीचा नाही, कुठल्या एका धर्माचा नाही, कुठल्या एका पंथाचा नाही, कुठल्या एका प्रांताचा नाही आणि कुठल्याही एका राजकीय पक्षाचा सुद्धा तो नाही। आणि म्हणून याच्यापूर्वी दिग्विजय सिंग मध्य प्रदेशमधून मुख्यमंत्री असताना ते येत होते, त्यावेळी कोणाला काही प्रश्न पडला नाही। अनेक वेळेला अनेक पक्षाचे नेते या ठिकाणी आले, फुगड्या खेळल्या, कधी कधी तर दोन वेगवेगळ्या पक्षाचे असणारे लोक दिंडीमध्ये आले आणि आपला पक्षीय भेद विसरून या ठिकाणी वारीमध्ये फुगड्या खेळताना आपण आता का राजकारण? आता ज्यांना राजकारण याच्यावरून करायचं असेल त्याने खुशाल करावं, पण मला असं वाटतंय की दिंडीमध्ये कुठलंही राजकारण आणलं जाऊ नये। ज्यांना ज्यांना या दिंडीमध्ये यायचं आहे, गाये नाचे उडे आपुलिया छिंदे मनाची आनंदे आवडीने, किंबहुना खेळ मांडियेला वाळवंटी घाई आणि नाचती वैष्णव भाई रे। आणि या नाचण्याचा परिणाम काय होतो? वर्ण अभिमान विसरली याती आणि एकमेका लोटांगणे जाती। इथे विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ। इथं कुठल्याही जातीवरून भेद करणं, कुठल्याही स्त्री आहे की पुरुष आहे म्हणून भेद करणं आणि कुठल्याही पक्षाचा आहे म्हणून जर कोणी भेद करत असेल तर असं भेद करणं हे अमंगळपणाचं लक्षण आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात। नक्कीच। एक काय वाटतं तुम्हाला वारकरी म्हणून किंवा एक दिंडी प्रमुख म्हणून? असं कोण म्हटलं की येऊ नये? कळल नाव कळेल का? असं कोण म्हणतं की येऊ नये? नाही, शिवसेनेचे असतील किंवा इतर लोक म्हणतात आहे की इतर पक्षाच्या लोकांचं म्हणणं आहे की शरद पवार किंवा राहुल गांधींनी वारीमध्ये येऊ नये, वाद निर्माण होतील। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अधिकार दिला सगळ्यांना या या रे या रे लहान थोरी या ती भलती नारी नर, ते हे सांगणारी कोण? असं काही नाही, असं सर्वांनी यायला पाहिजे। 18 पगड जातीच्या लोकांशिवाय 16 होऊ शकत नाही, हे आमच्या महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे। त्याबद्दल जास्त काही राजकारणाबद्दल बोलण्याची इच्छा नाही। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। मी फुलचंद नागटिळक शेतकरी आहे। मी शेतीची मशागत करत करत मानवी मनाची मशागत करायला इथं आलो आणि वारीमध्ये आम्ही रस्ते साफ करता करता माणसाची मन स्वच्छ करायला आलो। पण आज आता आम्हाला राजकारणाचीच मन साफ करण्याची वेळ आली काय असं वाटायला लागलं। कारण झाला अवघाची एक रंग म्हणजे काय, माझा भारत देश अनेक प्रांत अनेक भाषा अनेक संस्कृतीनं नटलेला माझा भारत देश आहे। गाडगेबाबाच्या अंगावर जे कपडे आहेत म्हणजे ते प्रांत आहेत, ते प्रांत जोडले म्हणजे भारत जोडला, भारत जोडला म्हणजे राष्ट्रीय एकात्मता मानवता म्हणजेच ही वारी आहे। आणि ह्या वारीमध्ये जर भेदाभेद होत असेल, कुणी यायचा अधिकार नाही, तर हा कुणालाही यायचा अधिकार आहे। तो पक्ष असेल कुणा आम्हाला माहीत नाही, पण ते ह्या देशाचे नागरिक। राजकारण काय करतात? त्याच्यावरून राजकारण सुरू झाले आता। म्हणजे जयाजवळ असे भेदाभेद तयाजवळ देव नसे, जो येऊ नको म्हणतोय त्याच्याजवळ देव येणार नाही पांडुरंग माझा। कारण झाला अवघाची एक रंग, ज्याची नजरेमध्ये पाप आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझ्या हरिवृत्ती राहो, आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ जोडो देवा।
आणि न लगे माईक पदार्थ ते माझे दुचित जडो देशी. नक्की आपण जर पाहिलं तर वारकऱ्यांचा विरोध नाही आहे, मात्र राजकीय पक्षांना राजकारण करायचं आणि त्या हेतूने हा सर्व प्रयत्न जो आहे तो केला जातोय. मात्र वारी ही सर्वांसाठी खुली आहे आणि प्रत्येकाने यावं, वारीमध्ये विठ्ठलाचं दर्शन घ्यावं, संत तुकाराम महाराजांच्या पालखीत, त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत सहभागी व्हावं. मात्र या ठिकाणी कुणालाही अटकाव नसतो, बंधन नसतं. मात्र राजकारण करणाऱ्या लोकांनी आता पालखीमध्येही राजकारण सुरू केलं आहे. कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सागरावर, साम TV, उंडवडी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.